हॅलो दोस्तो, आज आपण IEX कंपनीचा डीप अनालिसिस करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही प्रकारची बाय या सेल करण्याचा उद्देश नाही. IEX इंडियन एनर्जी एक्सचेंजचा सखोल अभ्यास. IEX हे भारतातील प्रमुख ऊर्जा व्यापार व्यासपीठ म्हणजे एनर्जी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. हे वीज अक्षय ऊर्जा प्रमाणपत्रे म्हणजे RECs आणि ऊर्जा बचत प्रमाणपत्रे म्हणजे ESCerts यांच्या ऑनलाईन व्यापाराची सोय करते. कंपनीचे सखोल विश्लेषण खालीलप्रमाणे. 1. व्यवसाय मॉडेल आणि कार्यपद्धती. एक्सचेंज प्लॅटफॉर्म. IEX हे पॉवर एक्सचेंज म्हणून कार्य करते, जे विविध ऊर्जा उत्पादनांसाठी स्वयंचलित स्क्रीन आधारित आणि निनामी ट्रबार व्यासपीठ प्रदान करते. प्रमुख विभाग. डे अहेड मार्केट DAM हा सर्वात मोठा विभाग आहे, जिथे पुढील दिवसाच्या वितरणासाठी विजेचा व्यापार केला जातो. सहभागी बोली लावतात आणि निनामी द्विबाजूस असलेल्या लिलावाद्वारे बाजारभाव निश्चित केला जातो. रिअल टाइम मार्केट RTM जून 2020 मध्ये सुरू झाले. हे उपयुक्तता कंपन्यांना वितरणाच्या फक्त 1 तास आधी वीज खरेदी किंवा विक्री करण्याची परवानगी देते, ज्यामुळे त्यांना मागणी पुरवठ्यातील वास्तविक वेळेतील असंतुलन कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास मदत होते. टर्म अहेड मार्केट TAM सहभागींना काही तासांपासून 11 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी विजेचा व्यापार करण्याची सुविधा देते. ग्रीन टर्म अहेड मार्केट GTAM अक्षय ऊर्जा व्यापाराची सोय करते, ज्यामुळे जनरेटर आणि वितरण कंपन्या डिस्कॉम्स त्यांच्या अक्षय ऊर्जा खरेदी जबाबदाऱ्या RPOs पूर्ण करू शकतात. अक्षय ऊर्जा प्रमाणपत्रे REC अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक बाजार आधारित साधन आहे. अक्षय ऊर्जा जनरेटर REC अशा जबाबदार संस्थांना जसे की डिस्कॉम्स विकू शकतात, ज्यांना RPO पूर्ण करायचे आहेत. ऊर्जा बचत प्रमाणपत्रे ESCerts परफॉर्म अचीव्ह आणि ट्रेड योजनेअंतर्गत व्यापार केला जातो. हे ऊर्जा केंद्रित उद्योगांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देतात. महसूल मॉडेल. IEX प्रामुख्याने त्याच्या व्यासपीठावर केलेल्या व्यापारांवर आकारलेल्या व्यवहार शुल्काद्वारे महसूल मिळवते. हे शुल्क व्यापार केलेल्या वीज किंवा प्रमाणपत्रांच्या मूल्याचा एक लहान टक्केवारी असते. सामर्थ्य स्ट्रेंग्थ्स. पहिला, बाजारात येण्याचा फायदा आणि प्रभावी बाजार हिस्सा. IEX हे भारतातील पहिले पॉवर एक्सचेंज होते आणि ते वीज व्यापाराच्या प्रमाणात 90% जास्त जवळजवळ एकाधिकार किंवा प्रभावी बाजार हिस्सा राखते. यामुळे त्याला महत्त्वपूर्ण नेटवर्क इफेक्ट मिळतो. दुसरं, ॲसेट लाईट मॉडेल. एक एक्सचेंज असल्याने IEXकडे वीज निर्मिती किंवा प्रेषणासाठी कोणतीही भौतिक मालमत्ता नसते. यामुळे त्याचे व्यवसाय मॉडेल अत्यंत स्केलेबल आणि भांडवल कार्यक्षम बनते, ज्यामुळे उच्च नफा मार्जिन किंवा प्रॉफिट मार्जिन्स मिळतात. तिसरं, नियामक समर्थन. पॉवर एक्सचेंज यंत्रणेला सरकार आणि नियामकांकडून म्हणजेच CERC सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनकडून समर्थन मिळते, कारण ते वीज क्षेत्रात कार्यक्षम किंमत शोध आणि पारदर्शकता वाढवते. वाढती ऊर्जा मागणी. भारताची सततची आर्थिक वाढ आणि औद्योगिकीकरण विजेची मागणी वाढवते, ज्यामुळे IEXवर व्यापाराचे प्रमाण वाढते. बाजार आधारित यंत्रणांकडे वाटचाल. पॉवर खरेदीसाठी दीर्घकालीन द्विपक्षीय करारांपासून दूर जाऊन बाजार यंत्रणांवर अधिक अवलंबून राहण्याचा जागतिक आणि देशांतर्गत कल आहे. याचा फायदा पॉवर एक्सचेंजेसना होतो. नवीन उत्पादनांचा परिचय. IEXने RTM, GTAM आणि संभाव्यतः दीर्घ कालावधीचे करार यांसारख्या नवीन उत्पादनांची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे त्याची बाजारपेठ आणि महसूल प्रवाह विस्तारत आहेत. मजबूत आर्थिक स्थिती. ऐतिहासिकदृष्ट्या IEXने मजबूत महसूल वाढ, उच्च नफा मार्जिन आणि त्याच्या स्केलेबल व्यवसाय मॉडेलमुळे मजबूत रोख प्रवाह निर्मिती दर्शविली आहे. संधी अपॉर्च्युनिटीज. अल्पमुदतीच्या बाजारात वाढलेला प्रवेश. सध्या विजेचा मोठा भाग दीर्घकालीन वीज खरेदी करारांद्वारे म्हणजे PPAsद्वारे व्यापार केला जातो. डिस्कॉम्स आणि जनरेटर अधिक लवचिकता आणि कार्यक्षम किंमत शोधत असल्याने अल्पमुदतीच्या आणि एक्सचेंज आधारित व्यापाराचा वाटा वाढण्याची अपेक्षा आहे. सीमापार वीज व्यापार म्हणजे क्रॉस बॉर्डर इलेक्ट्रिसिटी ट्रेड. IEXने नेपाळ आणि भूतानसारख्या शेजारील देशांसोबत सीमापार वीज व्यापारासाठी पावले उचलली आहेत, ज्यामुळे वाढीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नवीन उत्पादन ऑफरिंग्स. सहाय्यक सेवा, क्षमता बाजार आणि इतर डेरिव्हेटिव्ह्ज सादर करण्याची क्षमता, ज्यामुळे त्याचे उत्पादन पोर्टफोलिओ आणखी वैविध्यपूर्ण होईल. डिकार्बनायझेशन आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन. अक्षय ऊर्जेसाठी सरकारचा जोरदार पाठिंबा GTAM आणि REC बाजारातील व्यवहार वाढवेल. ओपन ॲक्सेसची अंमलबजावणी.
वीज क्षेत्रात ओपन ॲक्सेसच्या अधिक अंमलबजावणीमुळे अधिक सहभागींना म्हणजे उद्योग व्यावसायिक संस्थांना डिस्कॉम्सला वगळून थेट एक्सचेंजमधून वीज खरेदी करण्याची परवानगी मिळेल. गॅस एक्सचेंज. आयईएक्सने भारताचे पहिले गॅस एक्सचेंज म्हणजे आयजीएक्स देखील सुरू केले आहे, ज्यामध्ये भारताचा नैसर्गिक वायूचा वाटा ऊर्जा मिश्रणात वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याने दीर्घकालीन महत्त्वपूर्ण क्षमता आहे. धोके आणि आव्हाने. नियामक धोका. एक नियामक संस्था असल्याने सीईआरसीद्वारे नियमांमधील बदल, उदाहरण व्यवहार शुल्क मर्यादा, बाजाराचे नियम, नफा आणि कामकाजावर परिणाम करू शकतात. स्पर्धा. आयईएक्सचा मोठा वाटा असला तरी पीएक्सआयएल म्हणजे पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेड हे त्याचा प्रतिस्पर्धी आहे. स्पर्धेला अनुकूल असलेल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदलांमुळे किंवा नवीन स्पर्धकांमुळे बाजारातील हिस्सा कमी होऊ शकतो. धोरणात्मक गतिरोध. मंद सुधारणा. महत्त्वाच्या वीज क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीतील विलंबाने, उदाहरणार्थ कॅरेज आणि सामग्रीचे विभाजन, ओपन ॲक्सेस शुल्काचे तर्कसंगतीकरण, एक्सचेंज आधारित व्यापाराच्या वाढीस अडथळा येऊ शकतो. पायाभूत सुविधांचे निर्बंध. ग्रीडची गर्दी आणि प्रेषण पायाभूत सुविधांमधील मर्यादा कधीकधी एक्सचेंज व्यापाराची पूर्ण क्षमता मर्यादित करू शकतात. डिस्कॉम्सची आर्थिक स्थिती. अनेक राज्य डिस्कॉम्सची खराब आर्थिक स्थिती त्यांच्या सहभागावर आणि एक्सचेंजमधून कार्यक्षमतेने वीज खरेदी करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. आर्थिक कामगिरी. सामान्य ट्रेंड सामान्यतः विशिष्ट संख्या तिमाही किंवा वर्षानुसार बदलतात. उच्च नफा. आयईएक्स सामान्यतः त्याच्या ॲसेट लाईट आणि स्केलेबल मॉडेलमुळे खूप उच्च एबीडीए आणि निव्वळ नफा मार्जिन दर्शवते. मजबूत रोख प्रवाह. मजबूत ऑपरेटिंग रोख प्रवाह निर्माण करते. कर्जमुक्त. ऐतिहासिकदृष्ट्या आयईएक्स एक कर्जमुक्त कंपनी आहे. सातत्यपूर्ण लाभांश. चांगल्या लाभांश वाटप इतिहासासाठी ओळखले जाते. भविष्यातील दृष्टिकोन. भारताची वाढती ऊर्जा मागणी, अधिक बाजार कार्यक्षमतेचे लक्ष्य असलेल्या वीज क्षेत्रातील चालू सुधारणा आणि अक्षय ऊर्जेसाठी जोरदार पाठिंबा यामुळे आयईएक्ससाठी दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक दिसतो. आरटीएम आणि जीटीएम सारख्या नवीन बाजारांची ओळख आणि सीमापार व्यापार तसेच गॅस एक्सचेंजची क्षमता वाढीसाठी अतिरिक्त मार्ग प्रदान करते. लक्ष ठेवण्यासारख्या प्रमुख गोष्टी. सीईआरसीकडून नियामक विकास, आरटीएम आणि जीटीएम व्हॉल्यूममधील वाढ, सीमापार व्यापारातील प्रगती, आयजीएक्स म्हणजेच इंडियन गॅस एक्सचेंजची कामगिरी, वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी सरकारचा पाठिंबा. थोडक्यात आयईएक्स ही एक उत्कृष्ट कंपनी आहे ज्यात एक अद्वितीय, स्केलेबल आणि फायदेशीर व्यवसाय मॉडेल आहे जे दीर्घकालीन वाढीची प्रचंड क्षमता असलेल्या क्षेत्रात कार्यरत आहे. तथापि, कोणत्याही नियामक संस्थेप्रमाणे ते नियामक बदल आणि धोरणाच्या अंमलबजावणीस संवेदनशील राहते.